नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या क्लासमध्ये सांकेतिक भाषेवर आधारित सहसंबंध यावर आधारित एक्झाम्पल पाहिले होते. म्हणजे तिसरा व्हिडिओ होता हा. आपण मॅथचा चौथा व्हिडिओ हो, परंतु NMS ची 2021 प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास सारखेच प्रश्न असतात, फक्त अलग अलग राहते. विचार कसा करायचा त्या प्रश्नांबाबत ते आपण पाहू. आपण आज लहान व्हिडिओ बनवतो, जास्त काही एक्झाम्पल घेणार नाही आपण. तर आतापर्यंत आपण सांकेतिक भाषा दिली होती, तर आपण सोडवत होतो एक्झाम्पल. आता आपल्याला सांकेतिक भाषा बनवायची आहे. सांकेतिक अंक दिले आहे आपल्याला. 2 स्तंभ राहते आणि स्तंभामध्ये एका बाजूला लेटर राहते, एका बाजूला नंबर राहते. तर त्याचा आपल्याला बनवायचा आहे. सांकेतिक भाषा आपल्याला बनवायची आहे आणि सांकेतिक भाषा बनवून आपल्याला दिलेले प्रश्न सोडवायचे राहते. आता इथं 3 किंवा 4 प्रश्न असतात. म्हणजे एक टेबल देऊन राहते, त्या टेबलवरून भाषा बनवायची, आपण सांकेतिक भाषा बनवायची आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित 3-4 प्रश्न सोडवायचे. अशा पद्धतीचा प्रश्न राहते. तर आपण काय करायचं, दिलेलं राहते प्रश्न पहा कशी राहते. इथं राहते सांकेतिक भाषा बनवायची पहिले. तर स्तंभ कॉलम 1 आणि कॉलम 2, स्तंभ 2 कॉलम 2 असं देऊन राहते. काय देऊन राहते ही माहिती आपल्याला. तर रूल RULE रूल महत्वाचा नाही, हे लेटर महत्वाचे. RULE म्हणजे 4 5 6 8. त्याच्यानंतर एरिया AREA म्हणजे 8 4 1 1. त्याच्यानंतर आहे टूर TOUR 5 2 9 8. आणि लास्ट आहे टॉक TALK याचे लेटर दिले आहे 3 6 1 2. तर आपल्याला याच्यावर आधारित 3 प्रश्न आहे. 3 प्रश्न सोडवायचे आहे. ULTRA अल्ट्रा UL. त्याच्यानंतर दुसरा युरो EURO युरो. आणि थर्ड आहे तालुका म्हणजे TALUK. ठीक आहे, असे आपल्याला सोडवायचे. आपण एकदा जर हे सांकेतिक भाषा बनवली तरी तर किती असले तरी आपल्याला सोडवता येते. तर सांकेतिक भाषा कशी बनवायची पहा. एकदम साध्या सोप्या पद्धतीत पाहू आपण. काय करायचं पहिल्या वेळेस. आता आपल्याला काहीच माहित नाही, समजा काहीही माहित नाही, तर मग आपण काय करतो, हा 4 दिसताय, R म्हणजे 4, U म्हणजे 5, असं काहीतरी ताळमेळ लावायचा प्रयत्न करतो. पण तसं त्याच्यामध्ये वेळ जाऊ द्यायची नाही. तर आपण सरळ कसा विचार करायचा, सोपं का दिसते इथं ते पाहून घ्यायचं. सोपं का दिसतं म्हणजे आपलं कॉन्फिडन्स वाढते. सोपं का ते पहिलं आलं का मग आपोआपच येणार आहे. तर इथं सोपं का दिसतंय, तर सोपं माझ्या दृष्टीने सोपं का दिसतंय, तर डबल वन आहे. याचा अर्थ तिथं याच्यामध्ये येणारे जे लेटर आहे ते कोणते तरी डबल आहे. डबल वन आहे. इथे डबल ए आहे, म्हणजे याचा अर्थ A किती झालं, A=1 आहे. ठीक आहे, एक झालं. आता पाहू वर पण सुरुवात. आपण A संपला, A गेला. जेवढे काही A गेले आहे ते सर्व A संपले झालं. आता आणि हे 1 संपले. ठीक आहे, आता पाहायचं सुरुवातीपासून करू आपण. R आहे इथं, हे R इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे, पुन्हा R आहे का, नाही. 1 2 या ठिकाणी आहे. आता पाहता आपण या 3 ठिकाणी कॉमन असलेला नंबर कोणता आहे. तिन्ही ठिकाणी R आहे, तर तिन्ही ठिकाणी तो नंबर असला पाहिजे. तर इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे. म्हणजे R किती झाले, 8 झाले. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपला R संपला, R झाला. त्यानंतर U पाहू. आता U पाहून घेऊ. U इथे आहे, त्याच्यानंतर इथे आहे. 2 ठिकाणी U आहे, इथे आणि इथे U आहे. इथे U आहे. तर U दोन्ही ठिकाणी कॉमन असलेला नंबर कोणता आहे, इथं कॉमन असलेला नंबर कोणता आहे. 8 तर होता पण तो गेला आहे. 9 नाही आहे, 2 नाही, 5 आहे.
म्हणजे यू म्हणजे का, यू म्हणजे 5, यू म्हणजे 5. ठीक आहे. आता त्याच्यानंतर यू संपला, यल पाहू आता. यल यल इथे आहे आणि इथे आहे, दोन ठिकाणी यल आहे. ठीक आहे. कुठे आहे पुन्हा नाही यामध्ये, इथं आणि इथं. आता याच्यामध्ये कॉमन असलेला नंबर कोणता आहे, याच्यामध्ये कॉमन असलेला नंबर कोणता, तर कोणता आहे, 6 आहे. याच्यामध्ये कॉमन असलेला नंबर कोणता आहे, 6 आहे. म्हणजे यल इज इक्वल टू किती, 6 झाली. ठीक आहे. यल संपला. आता ई राहिला. ई आहे इथे, इथे ई आहे. पुन्हा कुठे ई आहे का, नाही आहे. दोन्ही ठिकाणी कॉमन असलेला नंबर पहा. दोन्ही ठिकाणी कॉमन असलेला नंबर 4 आहे. म्हणजे ई इज इक्वल टू किती झाला, 4 झाला. ई इज इक्वल टू 4 झाला. म्हणजे हे संपला. आता इथे पहा, टी आहे, इथं आहे टी आहे, इथे टी आहे. दोन्ही ठिकाणी कॉमन असलेला नंबर कोणता आहे, तर 2 आहे. दोन्ही ठिकाणी कॉमन असलेला नंबर किती आहे, 2 आहे. 2 लिहिलं म्हणजे टी कटला. आता पाहायचा इथं ओ, ओ ह्या कॉमन कुठेच नाही, ओ कुठेही नाही. म्हणजे हा एकच नंबर तो शिल्लक राहिला असेल तो. ओ म्हणजे किती, तर नाही. ठीक आहे. इथं के शिल्लक राहिला, के म्हणजे शिल्लक राहिलाय, के म्हणजे 3, के म्हणजे 3. समजलं. या पद्धतीने काढायचं. अशा पद्धतीनेच विचार करायचा. कोणतेही असं सांकेतिक भाषा बनवायची, आपण बनवून प्रॉब्लेम सोडवायचे राहते, क्वेश्चन सोडवायचे राहते, तेव्हा याच पद्धतीने विचार करायचा. ठीक आहे. आता तुम्हाला किती प्रश्न देऊन राहते ते तुम्हाला सर्व येणार आहे. आता काय, अल्ट्रा, यू एल टी आय. यू म्हणजे किती, यू म्हणजे 5, एल म्हणजे किती 6, टी म्हणजे किती 2, आर म्हणजे किती 8 आणि ए म्हणजे किती तर 1. तर संपलं. इथं आपण 2 मिनिट घालवायचे आणि 1 मिनिटामध्ये हे सोडवायचे. ठीक आहे. युरो, ई यू, ई म्हणजे किती 4, ई म्हणजे किती 4, यू म्हणजे किती 5, तिथे आहे सर्व. आर म्हणजे किती, आर म्हणजे 8 आणि ओ म्हणजे किती तर 9. तर अशाच पद्धतीने सर्व एक्झाम्पल सोडवायचे. किती प्रश्न राहू इथं, फक्त आपण या पद्धतीने, हे सर्वात महत्वाचं आहे का अशा पद्धतीने सांकेतिक भाषा आपण स्वतः बनवायची. ठीक आहे. तर आज आपण इथं संपू. हा आपला व्हिडिओ होता 4था. तर याच्यानंतर आपण आज शॉर्ट घेता थोडं, तर याच्यानंतर आपण नंतरचा व्हिडिओ बघू उद्याला. तर तोपर्यंत नमस्कार.